लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक कारवाई झाली आहे। लातूरच्या शिक्षण जगताला हादरवून सोडणारी बातमी समोर येते। नामांकित आरसीसी म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटरचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अखेर बेड्या ठोकल्या आहेत। 11 तासांच्या प्रदीर्घ मॅरेथॉन चौकशीनंतर सीबीआयने ही कारवाई केली असून न्यायालयाने मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। पण नेमकं काय आहे हे नीट पेपर फुटी प्रकरण, चला जाणून घेऊयात। तर वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नीट यूजी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर असते। पण या वर्षी या संपूर्ण परीक्षा पद्धतीचा खेळखंडोबा झाल्याचं समोर आलेलं आहे। परीक्षा होण्यापूर्वीच परीक्षा यंत्रणेतील काही बड्या अधिकाऱ्यांनी आणि प्राध्यापकांनी संगनमत करून मुख्य प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं आधीच लीक केली आहेत। त्यानंतर एजंट्स आणि कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून श्रीमंत पालकांकडून 5 ते 20 लाख रुपयांपर्यंतची तगडी रक्कम वसूल करून हा पेपर विद्यार्थ्यांना विकण्यात आलेला आहे। आता म्हणजेच पैशांच्या जोरावर गुणवत्तेचा जाहीर लिलाव करण्यात आलेला आहे आणि याच रॅकेटचा पर्दाफाश आता सीबीआय करत आहे। आणि याच काळ्या बाजारात आता लातूरच्या मोटेगावकरचा पाय आणखीन खोलात गेलाय। सीबीआयने कोर्टात अशी कोणती 4 कारणं ठेवली आहे ज्यामुळे यांना अटक झाली। आता आपण ती कारणं सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात। पहिलं कारण म्हणजे सीबीआयचा सर्वात खळबळजनक दावा। 3 मे रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच म्हणजेच 23 एप्रिललाच मोटेगावकरच्या मोबाईलवर नीटची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं उपलब्ध होती। आता दुसरं कारण हे असं की मोटेगावकर यांनी ही लीक झालेली प्रश्नपत्रिका विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला आणि अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या रकमा घेऊन पुरवली। नांदेडच्या एका पालकानं तर आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये दिल्याची देखील कबुली दिली आहे। पालकांच्या बँक खात्यातून झालेल्या संशयास्पद व्यवहार हे याचे मोठे पुरावे आहेत। तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे मोटेगावकरचा तो व्हायरल व्हिडिओ। परीक्षेच्या आधी मोटेगावकर यांनी क्लासमध्ये 42 प्रश्नांची एक गेस्ट टेस्ट घेतली होती म्हणे आणि आश्चर्य म्हणजे मुख्य परीक्षेत केमिस्ट्रीचे हुबेहूब तेच प्रश्न आले। परीक्षा संपल्यावर मोटेगावकर यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून विद्यार्थ्यांना विचारलं देखील की आपल्या टेस्टमधले किती प्रश्न आले आणि विद्यार्थ्यांनी यावर ओरडून सांगितलं की सर सगळेच प्रश्न आले। आता हाच व्हिडिओ आता मोटेगावकरांच्या गळ्याचा फास ठरलाय। आणि चौथं कारण म्हणजे पाप उघडकीस येण्याच्या भीतीनं मोटेगावकर याने मोबाईलमधील चॅट्स आणि डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आणि सीबीआयच्या चौकशीत असहकार्य केलं। तपासात आणखी एक मोठी लिंक समोर आली आहे, ती म्हणजे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी की जे एनटीएच्या प्रश्नपत्रिका समितीशी संबंधित होते, ते मोटेगावकरचे जुने मित्रच आहेत आणि त्यांनी आरसीसी मध्ये शिकवलं देखील आहे। आता या दोघांनी मिळून हे रॅकेट चालवण्याचा सीबीआयला दाट संशय आहे। देशभरातून झालेली 10वी अटक आहे ही आणि पुण्यातून प्राध्यापक कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांच्या अटकेनंतर आता मोटेगावकर गजाआड गेलाय। सीबीआय आता त्याला पुढील चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जाणार आहे। पण या सगळ्या गलिच्छ राजकारणात विचार करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे दिवस रात्र एक करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाचं काय। पैशाच्या जोरावर डॉक्टर बनू पाहणाऱ्या या टोळीनं शिक्षण व्यवस्थेचा जो काही चिखल केलाय यावर आता सीबीआय काय अंतिम कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका।